काय केलं वाघनखांनी? अफजल खानाचा वध केला. हा सगळ्यांना माहिती आहे. अफजल खान मेला असेल एवढा वाघनखांनी छोट्याशा. अफजल खान केवढा मोठा होता, किती जाडा होता? एवढूशा वाघनखांनी मेरल नाही. जय भवानी जय शिवाजी. मित्रांनो नमस्कार. आपल्या सूर्य रॉक्स या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज शिवजयंती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज आपण आलो आहोत अलिबागच्या ऐतिहासिक चौल नगरीत. येथील पवित्र शिवदत्त मंदिरात, जिथे शिवमर्दानी यांनी भरवलेले शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन पाहायला मिळत आहे. ही फक्त शस्त्र नाहीत, ही आहेत पराक्रमाची साक्ष, स्वराज्याच्या संघर्षाची जिवंत आठवण. तलवारी, भाले, ढाली, कट्यारी यांनी घडवला इतिहास आणि लिहिला पराक्रमाचा सुवर्ण अध्याय. चला तर मग माझ्यासोबत आणि अनुभवूया शिवकालीन शौर्याचा तो थरारक प्रवास. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाईक करा, शेअर करा आणि सूर्यरॉक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया शिवपराक्रमाचा हा अभिमानास्पद प्रवास. त्याचा वापर हळूहळू शिवकाळात चालू झाला. आता हे जर तुम्ही शस्त्र बघाल तर ह्याला दोन्ही साईडला धार आहे, टोक आहेत, बरोबर. इथे मध्ये पकडायसाठी हा भाग आहे. आणि ह्या काळविटाच्या शिंगामध्ये एवढी ताकद आहे की ह्याच्यावर जर तलवारीचा घाव पडला तर तो अडवला जातो. म्हणून अतिशय मजबूत असं शस्त्र आहे माडू म्हणून. त्यानंतर येऊया पुढे. सगळ्यांना दिसते. आता इकडे बघितलं ते काय आहे, मार्केट दिसते काय हे पुढे कर्द. आता हे प्रत्येक कर्द आहेत काय तर नाही, वेगवेगळे प्रकार आहेत. आता हा सुऱ्यांचा प्रकार आहे. त्यामुळे सुरी तसा सुरी आहे. हा पेश कवच आहे, हा पेश कवच आहे. ही खंजराली आहे, हा परत पेश कवच आहे. हे कर्द आहे खाली. कर्द म्हणजे काय तर ह्या सुऱ्यांच्या जर पाठीमागे जर असं मगरीसारखा असेल तर त्याला कर्द म्हणतात. आता बघा ही सुरी कशासाठी वापरतात, भुसकण्यासाठी. एखाद्याला भुसकून मारायचं आहे त्यासाठी छोटं शस्त्र. पण आता त्यात पण बघा, एखादा श्रीमंत माणसाची सुरी कशी असते, जरा आपल्या घरच्या सुऱ्या असतात लोखंडाच्या असतात, श्रीमंत माणसाच्या स्टीलच्या असतात. तसं ही अतिश्रीमंत माणसाची आहे, त्यावर चांदीचं काम आहे वरती, त्यावेळेचं चांदीचं काम. हा चिलानम. त्यानंतर हे एक शस्त्र युनिक आहे. हे जर तुम्ही बघितलं तर असं दिसताना एक दिसतंय, बरोबर, सगळ्यांना एक दिसतंय. पण हे खोललं तर ह्याची किती होतात, 2 होतात. म्हणजे एका वेळी जर 2 साईडनी आले पटकन मारण्यासाठी 2 शस्त्र. पुढे थोडासा पाठीव टेकू नका, कोणी टेकू नका ह्याला पडेल ते. हे काय आहेत, जांबियाचे प्रकार आहेत. आता जांबिया शस्त्र आपलं आहे का, नाही. हे जांबिया शस्त्र बाहेरचं आहे. ओमान वगैरे जे देश आहेत, सिरिया, त्या सिरियाची राजधानी डेमस्कस, हे तिकडची सगळी शस्त्र आहेत. त्यांनी मग जेव्हा आपल्याकडं मुघल आक्रमण करून आले तेव्हा त्यांनी जी शस्त्र आणली त्याची डमी परत आपल्या लोकांनी मारली. हा भारतीय शस्त्र आहे, हा भारतीय जांबिया बोलतात ह्याला, आणि हा बाहेरच्या देशातला. आता हा जर बघाल तर जांबिया पकडण्याची पद्धत ही अशी आहे, एक बोट वरती राहतं आणि ह्याचे जे फटके आहेत, मारणं आहे, हे ह्या 2 मानांमध्ये मान आहेत ना आपली नाजूक असते, मानेमध्ये टाकायचं, नाही तर छातीच्या बरगड्या फोडायच्या, त्यासाठी याचा वापर होतो. आता जर शस्त्र बघितली तर कोणाला एक आकार आहे, कोणाला असे 2 आहेत. तिकडं बघा असं 2 आहेत ना, एस टाईपमध्ये आहेत ना. ही पण एस टाईपमध्ये आहे थोडीशी. म्हणजे हा एक वळण, हा एक वळण, इकडे एक वळण, इकडे एक वळण. आता ह्याला बघा 3 आहेत. हा एक छोटा इकडे आहे 2 आणि हा खाली 3. ही कुकरी, या खंजरालीचा प्रकार आहे. ही कुकरी म्हणजे कोणाला माहिती आहे, नेपाळी लोक वापरतात ना. आपला जसा कोयता असतो तसं नेपाळी लोकांची कुकरी, समजलं. हा समोर बघितलं हे काय आहे, अंकुश म्हणजे काय, आपल्या घरी गाडी आहे, प्रत्येकाकडे गाडी असते. गाडीला काय असतं, ते हातात पकडल्याशिवाय चालूच शकत नाही आपण. स्टेरिंग असते ना, तसं हत्ती जर चालवायचं असेल
तर त्याच्या हातात हे अंकुश लागतं. हत्ती जो चालवणार आहे तो अंकुशने हत्ती ड्राईव्ह करतो, समजलं. आता त्याला भाल्यासारखं टोक आहे, हा कान खेचायसाठी आहे हत्तीचा, समजलं. ह्याला बोलतात जगनोल. आता ह्याला जर हे बघाल शस्त्र तर कसं आहे, ते कावळ्याच्या चोचीसारखं आहे ना, आकार ह्याच्या कावळ्याच्या चोचीसारखा दिसतोय, बरोबर. ह्या साईडला हत्ती आहे, ह्या साईडला 2 शरभ आहेत. शरभ म्हणजे मोठा प्राणी, ताकदीचं प्रतीक. हत्ती म्हणजे ताकदीचं प्रतीक. आणि इथं मध्ये देवी आहे, देवीचा आशीर्वाद भेटला पाहिजे. हा प्रकार सगळ्यांच्या घरी असतो, कोयता, बरोबर. हे चक्र, केसरी पिक्चर बघितलं का तुम्ही? केसरी अक्षय कुमारचा, नाही बघितला? पंजाबी लोकांच्या कधी कधी पगडीमध्ये असतं बघा, त्यातलं हे चक्र, हे त्यांचं शेवटचं चक्र, शेवटचं शस्त्र. काय झालं तर फेकून मारायचं लांबच्या माणसाला, त्यासाठीचं हे शस्त्र आहे. आता हे जे वस्तू आहे समोर, ही जगनोल तबर. ह्या साईडला फरशी आहे, ह्या साईडला जगनाल आहे आणि ह्या साईडला भाल आहे. आता ह्याचा वापर काय माहिती आहे का? ह्या शस्त्राचा वापर, कोण जर चिलकत घालून आलं ना, चिलकत घालून आलं, ढाल घालून आलं, ढाल घेऊन आलं, तर ढाले आणि चिलकत फोडण्यासाठी त्याचा वापर आहे. यापुढे हे शस्त्र बघितलं, सगळ्यांना हे शस्त्र परिचित आहे का? तर आमच्या इथे लग्नाच्या वेळी नवरदेवाच्या हातात असतं, बरोबर. नवरदेवाच्या हातात असतं ना, मग नवऱ्याला देव का म्हणतात? कारण का त्या दिवशी त्याला मान असतो, बरोबर. आता हे शस्त्र त्याच्या हातात का असतं? आता फार पूर्वीपासून शस्त्र हातात ठेवायची परंपरा अशासाठी आहे की त्यावेळी लग्न चालू असताना आपल्या ह्याच्यावर, लग्नाच्या वराडावर हल्ला करून बाईला, म्हणजे नवरी मुलगी आली म्हणजे ती दागिने घालून आली आहे गळ्यात, बरोबर. मग दागिने घेऊन ती पळून, हे मुघल लोक यायचे, पळून घेऊन जायचे लग्नातून, म्हणून ही शस्त्र बाळगण्याची परंपरा आहे. म्हणून नवऱ्याच्या हातात आणि नवरीच्या हातात कट्यार आणि सुरी दिलेली असते. आता कोण नाही पळवत, पण त्यावेळी पळवायचे. हा मराठा कट्यार आहे. मराठा कट्यार म्हणजे कोण? मराठा म्हणजे आपण. ही मराठ्यांची कट्यार आहे. ही सिरोही कट्यार आहे राजस्थानमधली, ही सुद्धा मराठ्यांची कट्यार आहे. आता ह्याची ओळखण्याची पद्धत काय? इथून इथपर्यंत एकत्र बनलेली आहे. हिचा जो हँडल आहे, हिला एकसारखा आकार आहे ना, एच आहे ना मध्ये, हा पकडण्यासाठी. ही बघा, ही सुद्धा तशीच आहे. आता ही आपली दक्षिण भाग आहे, जसा आपला उत्तर, म्हणजे आपण मध्य आहोत, मधल्या भागात आहोत. आपल्या खालच्या साईडला दक्षिण, वरच्या साईडला उत्तर. तर ह्या दक्षिणातल्या कट्यार, यांची पातं वेगळं असतं आणि मूठ वेगळी असते. आता ही जी कट्यार आहे, ही लहान मुलांची कट्यार, समजलं, किंवा बच्चा कट्यार बोललं जातं. आता ही मोठी लोकं पण वापरायची. कधी? दिवाने आम आणि दिवाने खास, ह्या 2 गोष्टी असतात. दिवाने आम म्हणजे राजा बसलाय, सगळी प्रजा आहे. आणि दिवाने खास म्हणजे काय? की राजा एखाद्या व्यक्तीला घेऊन स्पेशल मीटिंग करतोय. एखादा दुसरा राजा आला तर दुसरा राजा आणि हा राजा 2 मिळून मीटिंग करतायत, तर छोट्या कट्यारी त्यांच्यासोबत असायच्या. का? तर दगाफटका कधीही होऊ शकतो, समजलं. यापुढे हे काय आहे? गुप्ती. आणि काय आहे? कुबडी. गुप्ती म्हणजे गुप्त शस्त्र, लपून ठेवायचं. हां, अचानक जर काय हल्ला झाला तर काढून पटकन वार करायचा त्याला. ओके. आता हे शस्त्र दाखवतो तुम्हाला. हे एक शस्त्र बघा, याला काय म्हणतात? प्रत्येकाच्या घरी आजी कोणाकोणाकडे आहे? आजी 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 सुपारी खाते का? हां, सुपारी खाताना काय वापरते? अडकित्ता, बरोबर. मग हा सुद्धा अडकित्त्याचे प्रकार आहेत. हे वेगवेगळे अडकित्त्यांचे प्रकार आहेत. आता हा जो प्रकार आहे, हा शिक्षेचा अडकित्ता आहे. हा बघा, हा अडकित्ता शिक्षेचा आहे. हा शिक्षा कशी द्यायची? जर एखाद्याने गुन्हा केला आणि तो गुन्हा साबित झाला तर त्याचं बोट टाकायचं ह्यात आणि तोडून टाकायचं, समजलं. हा शिक्षेचा अडकित्ता आहे. त्यानंतर हा एक अडकित्ता बघा, कसा युनिक एकदम. ह्या अडकित्त्याच्या आतमध्ये सुऱ्या आहेत, म्हणजे अचानक हल्ला झाला तर ही सुरी काढायची आणि मारायची त्याला. त्यानंतर हा एक अडकित्ता आहे. अडकित्ता पान खातोय, हा, अचानक हल्ला झाला, हा अडकित्ता असा उलटा करायचा, त्याची कट्यार होते, पटकन भुसकून मारायचं त्याला. आता कांतारा पिक्चर आलेला बघितला? कांतारा. हा,
कांतारा पिक्चरच्या हातात एक तलवार होती हा, ती बघा ही तलवार आहे. आता ह्या तलवारीचा वापर काय तर फक्त देवधर्म देवाच्यासाठी त्याचा वापर होतो. देवांच्या हातात असलेली तलवार. ओके, हिला धार आहे, सगळं आहे, पण हिचा वापर जास्त करून युद्धात नाहीये. त्याच्या बाजूचं शस्त्र आहे ना त्याला म्हणतात कत्ती. आता तलवारीला पाठच्या साईडनी धार असते बरोबर. सर अशी वाकडी तलवार असेल तर त्याला वक्र धार असते ना, ह्याला आतल्या साईडनी धार आहे. आता ही कशासाठी वापरत असतील माहिती आहे का? मोठा रेडा, डुक्कर असे मोठे मोठे जे प्राणी आहेत ते कापायसाठी त्याचा वापर होतो. हे बळीची हे बोलतात बळीची कत्ती. हे बघा समोर बघितलं, हिला बोलतात विजयनगरी कट्यार. जशा त्या कट्यारी बघितल्यात त्या कट्यारी नुसत्या आहेत, या कट्यारीला वरती अशी परत आहे, याला बोलतात विजयनगरी कट्यार. ती आहे जुल्फिकारा, त्या तलवारीला बोलतात जुल्फिकारा. हे बाजूबंद, हातातले दस्तान हातात घालायचे इकडे, म्हणजे जेणेकरून जर हात तोडायचा कोणी प्रयत्न केला तर तो असा समोर करायचा जेणेकरून त्याच्यावर तलवार बसली. हा बाजूबंद हातातला हा किंवा दस्तान. आता ही जुल्फिकार तलवार. आता ह्या तलवारीचा वापर काय युद्धासाठी होतो का तर नाही. ह्या तलवारीचा वापर कशासाठी तर शिक्षा देण्यासाठी. आता एखाद्याने जर धर्म स्वीकारायला सांगितला आणि धर्म जर स्वीकारत नसेल तर त्याला करवतीसारखं कापून मारायचा, त्यासाठी याचा वापर होतो या तलवारीचा. हा समोर जो दिसतोय दुसरं शस्त्र ते आहे खांडा. खांडा खडक. आपली जेवढी शस्त्र आहेत ही सरळ पात्याची आहेत किंवा सरळ शस्त्र. जे सरळ शस्त्रांची परंपरा ही भारतीय परंपरा आहे. वक्र शस्त्र बाहेरून घेऊन आले लोक. हे जे मुघल आले ते वक्रशस्त्र घेऊन आले. हनुमानाची गदा कशी आहे सरळ आहे. शंकराचा त्रिशूळ कसा आहे सरळ आहे. खांडा सरळ आहे. आता तुम्ही जर कधी ऐकलं असेल ना तर खडगधारी भवानी, खडगधारी दुर्गा असं बोललं जातं. तलवारधारी कोण नाही बोलत, कारण का तलवार शब्द आपला आहे का नाही. आपला शब्द काय आहे असिका. तलवारीला काय म्हणतात असिका. आणि हा खांडा खडग. चला तिथे बघितलात त्या तलवार हे तोफांचे प्रकार आहे. ती तोफ आहे आणि हे सगळे तोफेचे गोळे आहेत छोटे 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 समोर दिसतात. तो जो मोठा दिसतोय तो कुल्फी गोळा आहे. कुल्फी गोळा म्हणजे भुईसुरुंग. आता हे फिरतील तेव्हा दिसत कुल्फी गोळा आहे. बाजूला बघितली ठासणीची बंदूक किंवा तोडेदार बंदूक त्याला बोलतात. त्यावरती संगीन लावलेली आहे बंदुकीच्या. ह्या दोन छोट्या बंदूक आहेत त्याला जंबुर्गे सुद्धा बोलतात. खाली बारूददान आहेत. चला पुढे ना काय डोळे आहेत बरोबर. तसं ह्याला सुद्धा हे टोक आहे, वरचं टोक, इथून इथं पिपळा, इकडी धार, ही पाठ, मधी नाळ, मूठ. आता मुठीत सुद्धा हा मुठीचा चौक, हा ही नेत्र, नखे, हा इथे खाली मोगरा असतो. हा बघा हा जो बोलतात ना ह्याला मोगरा बोलतात. ही ह्या वाटीला कटोरी बोलतात. आणि ह्याच्या आतमध्ये आहे ना, ह्याच्या आतमध्ये सूर्यासारखं फूल असतं. ओके चला पुढे. हा आता ही बघा ही मुघल तलवार आहे. हा ही मराठा तलवार, ही मुघल तलवार. आता मुघल तलवारीला काय आहे तर वरती परस नाही आहे. ज्या गोष्टीला परस नाही आहे ते मुघलांची. ओके समजली. आता ही राजपूत तलवार. ह्या तलवारीची वाटी आणि ह्या तलवारीची वाटी आहे फरक. काय केलं वाघनखांनी? अफजल खानाचा वध केला. हा सगळ्यांना माहिती आहे. अफजल खान मेला असेल एवढा वाघनखांनी छोट्याशा. अफजल खान केवढा मोठा होता, किती जाडा होता, एवढूशा वाघनखांनी मेरल नाही. शिवभारत या ग्रंथामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की अफजल खानाचा वध हा तलवारीने केलेला आहे. कशाने? तलवारीने. आता जर अफजल खान नुसता तर येत नाही भेटायला उघड्या कपडे घेऊन, त्यांनी वरती काहीतरी कपडे तर घातले असतील. मग जर एवढूशा वाघनखांनी कपडा फाटल का नाही. आता वाघनखांचा जास्त वापर कुठे केला जातो माहिती आहे का? कडे कपाऱ्यांमध्ये चढण्यासाठी किंवा झाडावर चढण्यासाठी. जर फास्ट झाडावर चढायचं आहे ना तर वाघनखांचा फटाफट वापर केला जातो. समजलं? हा बिचवा. त्या बाजूला बघा पट्टा आहे. काय आहे हा?
पट्टा, दांडपट्टा नाही, फक्त पट्टा. दांडपट्टा हा प्रकार आत्ता आलेला आहे. त्यावेळेला काय होता? पट्टा, कडक पात्याचा. त्याच्या पुढे बघा तुम्हाला गुर्ज दिसेल, गुर्ज. त्या 3 शस्त्र एकत्र केलेली आहेत. दिसली? वरती जर बघाल त्याचा आकार कसा दिसतोय? गदेसारखा आकार दिसतोय. गदा कशी असते आपली तसा. त्याची एक एक पाकळी बघाल तर त्याच्या वापर हे काय आहे? फरशी कशी असते? कुऱ्हाड. त्या कुऱ्हाडीसारखा एक एक प्रकार आहे, बरोबर. त्या खाली बघितलं मुठीसारखी तलवार, म्हणजे तलवारीची मूठ. ओके. 3 प्रकार जेव्हा एकत्र करतो तेव्हा त्याला काय बोलतात? गुर्ज. त्याच्या बाजूला बघा नागिन आहे. काय आहे शस्त्राचं नाव? नागिन. जर ती सर्पिणी एखाद्याच्या शरीरात गेली तर ती वाकडी तिकडी अशी फाडत बाहेर घेऊन येणार. समजलं? वाकडी तिकडी फाडल्यावर टाके नाही बसत. त्या काळी पण टाके टाकले जायचे. टाक्या कशा टाकला जायचं माहिती आहे का? जाडा मुंगळा असतो ना, जाडा मुंगळा. म्हणजे आपला जर समजा आता हा पोरगा आहे, हा त्याच्या हाताला फाटलं तर असं जाड्या मुंगळ्याला. हा इकडे बघा, शिवाजी महाराजांची जी मूळ चित्र आहेत, शिवाजी महाराजांची मूळ जे चित्र आहे त्यात शिवाजी महाराजांच्या हातात बघा एक तलवार आहे. ही मराठा आहे, बरोबर. हा पट्टा आहे, त्या पट्ट्यासारखा एक कट्यार आहे. तिथं आपण बघितली कट्यार. समजला? हे मूळ चित्र आहे शिवाजी महाराजांचं. त्याप्रमाणे हे समजलं. अच्छा, पुढं बघा धनुष्यबाण. ह्या साईडला पाठीवा, इकडे थोडं पाठीवा. गोफण कुऱ्हाड. गोफण बघा आहे ना. मिळाली बघायला मगाशी हवेने पडले.
नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय नमः नमो भगवते वासुदेवाय कवचाय नमः नमो भगवते वासुदेवाय नेत्रत्रयाय नमः नमो भगवते वासुदेवाय अस्त्राय नमः इति दिक्खन्दः कलशोत्तम विष्णु गणेश समागतः मुदितस्तोत्रं धामत्रिमातृगणस्मृताः उपपदसागरासने सप्ततिमा सुन्दराय हे पडलं नाही ते पण पडलं तलवार वगैरे टेकून बसला आणि पडलं लागलं त्याला आणि मम्मीने सुचलेले ते थोडेसे मित्रांनो, आज आपण पाहिली ती फक्त शस्त्र नव्हती, तो होता आपल्या स्वराज्याचा अभिमान. शिवमर्दानी यांनी बनवलेलं हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतं. स्वराज्य सहज मिळालं नाही, ते मिळालं पराक्रमाने, त्यागाने आणि अदम्य जिद्दीने. या तलवारीमध्ये आहे धैर्य, या ढालीमध्ये आहे संरक्षणाची भावना आणि या प्रत्येक शस्त्रात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार. चला आपणही ठरवूया राजाने दाखवलेला स्वाभिमान, शौर्य आणि नीतिमत्ता आपल्या आयुष्यात जपायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सूर्यरॉक चॅनलला सबस्क्राईब करून या शिवमय प्रवासाचा भाग बना. पुन्हा भेटूया एका नव्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसह. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.